आषाढी एकादशी, पांडुरंगाची महापूजा आणि वारी या पासून सुरू होतो एक आनंद उत्सव. दर मराठी महिन्यात वेगवेगळे सण, उत्सव, व्रत, पूजा यांची धामधूम सुरू राहते. नवरात्र शक्तीचा उत्सव तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरा होतो. पंचमी, अष्टमी, महालक्ष्मी पूजन, भोंडला, गरबा, राजदांडिया हे सारं करता करता 9 दिवस कसे सरतात कळतही नाही. अष्टमीची पूजा, होम हवन, खंडेनवमीची शस्त्र आणि यंत्रांची पूजा, दुसऱ्या दिवशी दसऱ्याला शिलंगणाचं सोनं लुटत आणि 3:30 मुहूर्तावर विविध प्रकारची खरेदी, नवे मुहूर्त, नवे संकल्प या गोष्टींना उधाण येतं. उत्साहाला उधाण येतं. इंद्र, चंद्र, लक्ष्मीची पूजा आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात आटीव मसाला दुधाचा आस्वाद घेऊन अश्विन प्रतिपदेला सुरू झालेली ही लगबग थोडी थांबते आणि नौबत झडते सणांच्या सम्राज्ञीच्या आगमनाची, दीपावलीची. घरोघरी पुन्हा एकदा स्वच्छता, फराळ, भेटवस्तू याबद्दल चर्चा रंगतात. वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात छोट्या मोठ्या पूजा असतातच आणि त्याचीच माहिती आता आपण घेऊया. मुळात शेतकरी असल्याच्या ठळक खुणा आजही आपण जपत आलोत. म्हणूनच 33 कोटी म्हणजे 33 कोटी ही संख्या नव्हे, तर 33 प्रकारच्या देवतांचा वास जिच्यात आहे. शेतीला जेव्हा यंत्र वापरली जात नसेत तेव्हा आवश्यक असत बैल आणि ते पुरवणारी ही गोमाता, जिचं पंचगव्य म्हणजे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय अनेक औषधी उपयोग आज सिद्ध झालेले आहेत. अशा या सवत्स धेनूचं म्हणजेच वासरासहित गायीची पूजा म्हणजे वसुबारस अश्विन वद्य द्वादशी या दिवशी केली जाते आणि हीच दिवाळीची सुरुवात. बोलत राहू पुढे. पूर्वी घरोघरीच गायी, वासरं, म्हशींनी भरलेला गोठा असायचा. आज आपण जिथे वासरासहित गाय असते तिथे जाऊन प्रतिकात्मक पूजा करतो. आजकाल जवळजवळ 80% घरात देवात किंवा शोकेसमध्ये गजांत लक्ष्मी आणि शुभचिन्हांनी अलंकृत सवत्स धेनू, कामधेनू असतेच. नाहीतर बरेच जणांकडे चांदीची, पंचधातूची किंवा चिनी मातीची सुद्धा साकार झालेली सवत्स धेनूची प्रतिमा असते. आता पाहूया थोडक्यात तिची पूजा. स्त्रीप्रधान असलेल्या या व्रतात स्त्रिया दिवसभर उपवास करतात. सायंकाळी पूजन दर्शन घेऊन उपवास सोडतात. संध्याकाळ होण्यापूर्वी घर अंगण झाडून स्वच्छ केलं जातं. पणत्या लावल्या जातात. आकाशकंदील उजळतो. दारात रांगोळी सजते आणि प्रदोषकाली म्हणजे दिवे लागणीला सवत्स धेनूची पूजा केली जाते. कपाळाला हळद कुंकू लावून घेऊन पूजेची तयारी घेऊन जवळ असलेल्या गायीची पूजा करायला लोक जातात. नाहीतर घरातच गायीची पूजा केली जाते. ही पूजा स्त्रिया करत असल्यामुळे आणि छोट्याच प्रमाणावर करत असल्यामुळे ह्याच्यात कुठे पंचांगाचा उच्चार वगैरे असं काही सांगितलेलं नाही. परंतु एक संकल्प मात्र आहे. कारण आपल्याकडे प्रत्येकच पूजेला संकल्प म्हणजे हे आपण कशासाठी करतो आहोत ही पूजा हे सांगण्याची पद्धत आहे. त्या गायीच्या पूजेचा संकल्प मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आपण हातामध्ये अक्षता आणि पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे, मम इह जन्मनी जन्मांतरेच अखिल कामना सिद्धिद्वारा गोरोम कोटिवर्षपर्यंतम स्वर्वास कामा गोवत्स द्वादशी कल्पोक्त फलावाप्तये सवत्स गोहो पूजां करिष्ये असं म्हणून हातावरून पाणी सोडायचं आहे. गायीच्या अंगावर असलेले केस ते कोट्यावधी असतील ना, तितके वर्ष माणसाला स्वर्गात वास करण्याची इच्छा आहे आणि तसा वास मला घडावा आणि म्हणून मी ही पूजा करतोय किंवा करते आहे असं ह्याच्या संकल्पातनं सांगितलेलं आहे. आता ऐकूया आपण गायीच्या ध्यानाचा श्लोक. खरं म्हणजे ध्यान म्हणजे आठवण. तर गाय आपल्या समोर प्रतिमेतून असू दे, नाहीतर आपण कधीतरी पाहिलेलीच असते, ती डोळ्यासमोर आणायची, डोळे मिटायचे आणि म्हणायचे, नमो गोभ्य श्रीमतीभ्य सौरभेभ्य एवच नमो ब्रह्मसुताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः. हा गायीच्या ध्यानाचा मंत्र आहे. गायीला सुद्धा आपण आपल्या बोलीभाषेत हाक मारतो,
तिच्यासारखाच आवाज काढून. परंतु संस्कृतमधला श्लोक असा आहे, आगच्छ देवी कल्याणी शुभां पूजां गृहाण च वत्सेन सहितां त्वाम अहं देवीम आवाहयाम. वत्सासहित गाईला बोलवलेलं आहे, म्हणजे ह्याच्यात संतती किंवा ही परंपरा पुढे चालू राहावी. सवत्स धेनूची पूजा करण्यामागे माणसाला जसं आपला वंश पुढे चालत राहावा, तसंच असं वाटत असतं की गोठ्यातली गुरं जनावरं ही वाढत राहावीत आणि ही एक प्रकारची संपत्तीच मानलेली आहे आपल्याकडे, आणि म्हणूनच तिची पूजा करण्याची पद्धत आहे. प्रथम गाईच्या मस्तकावर अक्षता फुलं व्हावीत, पायावर पाणी घालावं, पिण्यासाठी बादली भरून पाणी द्यावं, तिला स्नान घालावं, पंचामृत शिंपडावं, पुन्हा स्वच्छ पाणी घालावं, गाईच्या पाठीवर कोरं वस्त्र घालावं, चंदन अष्टगंध लावावं, हळद कुंकू, फुलं, हार, गळ्यामध्ये मण्यांच्या माळा. अहो इतकंच काय, आमच्या बाई होत्या ना, त्यांनी तर गाईच्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र घातलेलं सुद्धा मी अधिक मासात पाहिलेलं आहे. आपण करू ना तेवढं थोडं असतं. हे सगळं घालून ही धेनू, ही गाय अलंकृत करायची असते. तिच्या शिंगाला सुद्धा काही अलंकार बांधण्याची पद्धत आहे. त्याच्यानंतर तिला धूप दाखवावा, दिवा ओवाळावा, कापूर ओवाळावा आणि नैवेद्य दाखवावा. आवर्जून ह्या दिवशी करंजी गाईला खायला घालण्याची पद्धत आहे. परंतु एकाच दिवशी सगळ्यांनी त्या गोठ्यावर गर्दी करायची आणि मग प्लॅस्टिकच्या पिशवीत तशीच गाईच्या समोर टाकून द्यायची. आणि त्याच्यानंतर आमच्या इथे दीक्षित म्हणून राहत होते, इतके वर्ष त्यांनी खरंच जे कोथरूडमध्ये राहून आत्ता जो तो स्टुडिओ झाला आहे बेडेकरांच्या समोर, तिथे दीक्षित आजी होत्या आणि त्यांना कोकणातनं आलेल्या होत्या. त्या गायी होत्या त्यांच्याकडे आणि त्यांना शेवटी तिथे काठी घेऊन थांबायला लागायचं की तुम्हा आणलं आहेत ना ते सोडा, पिशवीतनं बाहेर काढा आणि मग घाला. कारण एक गाय त्यांची अशी दगावली तर तिचं शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यात कितीतरी प्लॅस्टिक निघाले. तर हा आपण विचार केला पाहिजे. किंवा मला असं वाटतं की सगळ्यांनीच असं घालण्यापेक्षा त्यांना तिला चाऱ्यासाठी म्हणून काहीतरी पैसे द्यावेत किंवा बाजरीसारखं धान्य द्यावं. बाजरी गूळ देण्याची पण पद्धत आहे. अशा प्रकारे आपल्याला वाटेल ते गाईला खाऊ घालावं. आणि खाऊ घालताना पण एक छान श्लोक आहे हा, सुरभिस्त्वं जगन्मातर देवी विष्णुपदे स्थिता सर्व देवमये ग्रासम मया दत्तम इमं ग्रास. हा घास मी तुला देते, तिच्या दुधावर सगळी जनता पोसत असते आणि त्या गाईला आपण आज कृतज्ञता म्हणून हा घास भरवतो आहे. त्याच्यानंतर तिच्यासमोर विडा दक्षिणा ठेवायचा आहे, फळं ठेवायची आहेत आणि 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आपल्याकडे जन्माच्या वेळेला जर वेळ वाईट असेल तर बालकाची जनन शांत करण्याची पद्धत आहे. तेव्हा गाईची शेपूट त्याच्या अंगावरून फिरवली जाते किंवा गाईच्या खालून त्याला वरती असं उचलून घेतलं जातं. म्हणजे त्या गाईच्या अंगात दोषपरिहाराचं कितीतरी म्हणजे शक्ती आहे. फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवून ते सगळं करायला पाहिजे. आता काळाच्या कसोटीवर गोमूत्र, गोमय, गाईचं दूध, दही, तूप सगळ्या ह्याला खूप महत्त्व आलेलं आहे. अनेक आजारांवर त्याचा औषधी उपचार केला जातो. अशा गायीची ही पूजा आहे. आता प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे पुन्हा एकदा. तेव्हा म्हणायचं आहे, पंचगावस समुत्पन्नाम मध्यमाने महो दधौ तासां मध्ये तुयानंदा तस्यै देव्यै नमो नमः. त्याच्यानंतर ओंजळीनी गाईच्या पायांवर फुलं व्हायचे. परत तोच श्लोक आहे, नमो गोभ्य श्रीमतीभ्यश्च सौरभेयीभ्य एवच नमो ब्रह्मसुताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः. हात जोडून गायीची प्रार्थना करायची. गावो मम अग्रतः सन्तु गावो मे सन्तु पृष्ठतः गावो मे हृदये नित्यं गवां मध्ये वसाम्यहं सुरभिस्त्वं जगन्मातर्नित्यं विष्णुपदे स्थिते सर्वं देवमये देवी सर्वदेवैरलंकृते मातर मम अभिलाषितं सफलं कुरु नंदिनी. अशी ही गायीची पूजा आपण दरवर्षी वसुबारसेला करावी आणि तिचे आशीर्वाद घ्यावेत. इथे ही गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसेची पूजा संपन्न झाली.